कालचा जो प्रश्न होता तो माझ्याचकडनं आला ना, माझ्याच एका माजी महापौरांनी दिला ना, की त्यांचा का अपमान होतोय. का होतोय अपमान? पण मला तुमचं नाही काय माहिती, आकलन ते आहे? त्यांच्या पक्षातले सांगतील. पोलीस काय अडवतात, कोण काय करतायत, लांब काय नेऊन बसवतायत. म्हणजे मुंबईचा महापौर हा जगात फार मोठ्या याच्यावर पाहिलं जातं. इतकं मोठं पद आहे. माझं दोन्ही गोष्टींनी आहे. एक तर आपल्या असलेल्या ज्याला म्हणतो ना आपण नशिबी, एखादा ललाटी उजळतं तर ते उजळूनच ठेवा. आणि अभ्यासू वृत्ती तुमची आहे, पुढे आणखीन वाढवा. आणि निश्चितच पक्ष म्हणून नक्की तुम्हाला जुक्तमाग द्यायचं आहे, पण लोकशाही किंवा आपल्या बाबासाहेबांच्या ज्याला आपण संविधान म्हणतो आणि 1888 कायद्याअंतर्गत आपलं सभागृह चाललं पाहिजे. ते म्हणता सभागृह तुम्ही चालवून देत नाही. मग तीच तर तुमचा टाक्स आहे तो. गटनेत्यांची म्हणजे मी पाहत आली आहे गेली 20 वर्ष तर कंटिन्यू आम्ही बघतोय महापालिका. गटनेत्यांची मीटिंग होत नाही. एकदाही नाही, एकदा झाली त्यावेळेला मी स्वतःहून कळवलं मला बरं नाही. आज 3 महिने झाले म्हणजे तुम्ही मांडणारच नाही आहेत का? विरोधी पक्ष बघायचाच नाही. गटनेत्यांमध्ये महापौर असतात, उपमहापौर असतात, सगळे AMC असतात, MC असतात, त्याच्यामध्ये सर्व पक्षीय गटनेते असतात. काही गोष्टी आम्हाला सभागृहात न मांडता जर आयुक्तांकडनं सुटत असतील महापौरांच्या आदेशानुसार तर ते व्हायला पाहिजे. उलट त्या जास्त सुलभ आहे, तुम्हाला जास्त सुलभ आहे की पेपर असतो 2.5 वर्षाचा हा पेपर आहे जो जनतेत जाऊन सोडवायचा आहे प्रशासन आपल्याबरोबर घेऊन. तर त्या पेपरला जर आमच्यासारखी लोकांची साथ आहे मिळते तर ती घेतली पाहिजे. तुम्ही ह्या मस्तीत गटनेत्यांची बैठकच बोलवायची नाही. हा अन्याय आहे खरा. म्हणजे तुम्ही जनतेवर अन्याय करताय. ज्या पद्धतीने केंद्रापासून ते अगदी सगळ्या महापालिकेमधलं जर वाटप, निधीचा वाटप हा काय कोणाच्या घरात येत नाही, तो जनतेसाठीच करायचा असतो. मग आमच्या वॉर्डमधली ही जनता टॅक्सपेअर नाही आहे का? आमच्या जनतेने मला जेव्हा मतं अधिक दिली पण काही मतं तुम्हालाही टाकली आहेत. मग ज्याने टाकलेली मतं आहेत आणि निवडून आलेला उमेदवार प्रतिनिधी तो विचारत नाही तुम्ही मला मत दिलं का? आम्ही सरसकट काम करतो. मग आमच्यावर अन्याय जो होतोय तो त्या जनतेवर पण होतोय. ज्यानी आता माझ्याकडे माझ्या विरोधात शिंदे गटाचा पण होती जे घरातून दारात कधी कोणाच्या नाही गेले तरी उमेदवार म्हणून आल्या होत्या. बाकी पण होत्या 11 काय 17 उमेदवार होत्या. काही मतं मिळवली ना त्यांनी, म्हणजे त्या लोकांना विश्वासाने त्यांनी दिली. तर तुम्ही सगळ्यांच्याच तोंडाला पानं पुसताय. माझं नेहमी म्हणणं असतं पण त्या पणमध्ये विरोधी पक्षातल्या ज्या महिला आहेत, ज्या लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना जेव्हा तुम्ही असा त्यांच्यावर अन्याय करता, मग निधी वाटपात वगैरे. आता हा कायमच आरोप केला जातो की विरोधी पक्षात जे कोणी असतात त्यांना कमी निधी दिला जातोय अशी ओरड आपण अनेक वर्ष खरं तर ऐकतोय. मी कमी निधी मान्य आहे, मला निधीच नाही असं नाही, म्हणायचं पण तुम्हाला? हा जो अगदीच 25 अगदीच कमी 25 कसं आहे कंटिन्यू लगेच सभागृह लागलं असतं निवड तरी मान्य होतं. पण 3 वर्ष 10 महिने जो गॅप पडला आणि ज्या लोकांची कामं आजही पेंडिंग आहेत, प्रशासनाने कामं केली ती काय केली आणि काही झाली नाही म्हणता श्वेतपत्रिका मागितली, कुठे देत आहेत? त्यामुळे असलेल्या महिलांवर अन्याय होता कामा नये. बरं.